Welcome to Pharma Study channel with Sapna. Today we will discuss very important term complaint from B Farm third year 6th sem. In this we will discuss definition of complaint, need and evaluation of complaint in detail. Myself Mrs. Sapnarani Mahesh Kadam. I am working as an assistant professor at Dr. Ved Prakash Patil Pharmacy College, Aurangabad. I have an industrial experience also of 6 years in QA department. If you are a new member, then please subscribe my channel and click on bell icon for next updates. These are very important terms, that is a complaint, how to handle the complaint, different return goods and product recall are very important as exam point of view. In detail we will see one by one. First we will start with the basic term, that is a complaint. Complaint means what? So first we will discuss definition of complaint. Complaint is defined as a statement that is something wrong or not good enough which shows customer dissatisfaction about the company and the product. म्हणजे असा प्रॉडक्ट ज्याच्यामुळे आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही किंवा त्या प्रॉडक्टमध्ये काहीतरी फॉल्ट असेल, काहीतरी त्याचा ॲपिरन्स चेंज असेल, समथिंग इज रॉंग इन दॅट प्रॉडक्ट. जो काही प्रॉडक्ट आहे त्यामध्ये काहीतरी फॉल्ट असेल, रॉंग असेल आणि त्या प्रॉडक्टची क्वालिटी चांगली नसेल, तर त्या रिलेटेड जो काही कस्टमरचा फीडबॅक असतो त्याला आपण काय म्हणत असतो, कंप्लेंट असं म्हणतो. इन केस ऑफ फार्मास्युटिकल प्रॉडक्टमध्ये त्या प्रॉडक्टची क्वालिटी कमी होऊ शकते, त्यामुळे काय होतं, त्या प्रॉडक्टची ॲडव्हर्स इफेक्ट वाढू शकतात किंवा फिजिकल ॲपिरन्स चेंज होऊ शकतो, कलर चेंज होऊ शकतो, जे काही डिफरंट पॅरामीटर्स आहेत ते चेंज होऊ शकतात. दॅट इज रिलेटेड टू द कंप्लेंट. त्याला आपण कंप्लेंट, त्या रिलेटेड जो काही कस्टमर डिसॅटिस्फाय होतो, तो सॅटिस्फाय होत नाही आणि त्याच्या रिलेटेड जर काही ॲडव्हर्स इफेक्ट वगैरे फेस करावे लागले, दॅट इज कॉल्ड एज अ फीडबॅक ऑफ दॅट कस्टमर इन द फॉर्म ऑफ complaint. Next point, complaint about product is an indicator of the product quality and also about the expectation of the consumer from the product. आणि प्रॉडक्टची कंप्लेंट म्हणजे काय, हा एक फीडबॅक असतो कस्टमरचा प्रॉडक्ट रिलेटेड. जर तुमच्या प्रॉडक्टची क्वालिटी चांगली असेल तर तुमच्या प्रॉडक्टच्या कंप्लेंट ह्या मिनिमाइज होतील किंवा झिरो कंप्लेंट असतील. जर प्रॉडक्टची क्वालिटी चेंज होत गेली, त्याची क्वालिटी कस्टमरला जी रिक्वायर्ड क्वालिटी आहे ती जर भेटली नाही, तर त्याचे कंप्लेंट वाढतात किंवा ज्या काही डिफरंट प्रॉडक्ट क्वालिटी रिलेटेड कंप्लेंट आहेत, जे काही डिफरंट प्रॉब्लेम्स वगैरे फेस करावे लागतात, दॅट इज रिलेटेड टू द कंप्लेंट ऑफ प्रॉडक्ट. कस्टमरच्या ज्या काही एक्सपेक्टेशन आहे एखाद्या प्रॉडक्ट रिलेटेड वगैरे, त्या जर सॅटिस्फाय झाल्या नाही आणि त्यांना हवा तसा प्रॉडक्ट मिळालं, तर त्याच्या कंप्लेंट ज्या काही आहेत किंवा कस्टमरने जे काही सजेस्ट केलेले पॉईंट आहेत त्या रिलेटेड जर काही सोल्युशन वगैरे निघालं नाही, फीडबॅक वगैरे त्यांना व्यवस्थित मिळालं नाही, तर तिथे पण कंप्लेंट राईज होऊ शकतात. कस्टमरच्या एक्सपेक्टेशन पण फुलफिल झाल्या पाहिजे. रिलेटेड टू द क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट. कंप्लेंट इज नथिंग बट द फीडबॅक ऑफ कस्टमर. कंप्लेंट म्हणजे जो काही निगेटिव्ह फीडबॅक असेल किंवा एखादा रॉंग किंवा प्रॉडक्टची क्वालिटी हॅम्पर झालेली असेल, कमी असेल, लो क्वालिटी प्रॉडक्ट असेल, त्या रिलेटेड जो काही फीडबॅक असतो दॅट इज कॉल्ड ॲज अ कंप्लेंट. नाव वी विल डिस्कस व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, दॅट इज अ नीड फॉर कंप्लेंट हँडलिंग. सपोज एखादा आपण शॉपिंग करायला गेलो मार्केटमध्ये वगैरे, एखादा प्रॉडक्ट तुम्ही शॉपिंग केला, तर त्या मार्केटमध्ये जो काही प्रोडक्ट आहे तो जर फॉल्टी प्रॉडक्ट असेल किंवा त्याची क्वालिटी चांगली नसेल, तुम्ही त्या शॉपकीपरला तो प्रॉडक्ट रिटर्न करता किंवा त्याला तुम्ही इन्फॉर्म करता की ह्या प्रॉडक्टमध्ये हा प्रॉब्लेम आहे. त्यांनी जर तो रिटर्न घेतला नाही किंवा तुम्हाला प्रॉपरली हँडल केलं नाही, ती कंप्लेंट जी आहे ती प्रॉपर हँडल केली नाही, तर तुमचा जो काही रिलेशन असतं त्या प्रॉडक्ट रिलेटेड ते हॅम्पर होतं. तुम्ही नेक्स्ट टाईम ते प्रॉडक्ट हा परचेस करणार नाही मार्केटमधनं किंवा तुमचं पण जे काही फ्रेंड सर्कल आहे, जे काही रिलेटिव्ज आहेत, त्यांना पण सांगणार की हा प्रॉडक्ट हा चांगल्या क्वालिटीचा नाही आहे. ओके, सो इन द सेम वे जे काही फार्मास्युटिकल प्रोडक्ट असतात त्याची जी काही कंप्लेंट हँडलिंग करायची जी काही प्रोसिजर आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. जी तुमच्याकडे कंप्लेंट येते ती तुम्ही क्विकली हँडल केली पाहिजे, त्याच्यावरती एक इफेक्टिव्ह डिसिजन वगैरे घेतला पाहिजे, जेणेकरून तुमच्या प्रॉडक्टची क्वालिटी ही वाढेल आणि जो काही कस्टमर आहे तुमचा तो पण मेंटेन राहील, प्लस ॲडिशनल जे काही नवीन येणारे कस्टमर आहे ते पण बिल्डअप होतील, प्लस जे काही रेग्युलेटरी बॉडीज असतात त्यांचे जे काही ऑब्लिगेशन असतील ते पण फुलफिल होतील. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हँडल द कंप्लेंट व्हेरी केअरफुली. Now the different needs of complaint handling are,
इट गिव्स द कंपनी अन अपॉर्च्युनिटी टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट. याच्यामुळे कंपनी जी काही असते फार्मास्युटिकल कंपनी, त्यांना एक अपॉर्च्युनिटी मिळते की त्यांच्या प्रॉडक्ट रिलेटेड जी काही कंप्लेंट रिसीव झाली आहे त्यामध्ये ते इम्प्रूव्हमेंट करू शकतात आणि नेक्स्ट प्रोडक्ट जे आहे ते इम्प्रूव्ड प्रोडक्ट, चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट ते मॅन्युफॅक्चरिंग करू शकतात. प्लस प्रोडक्टची क्वालिटी जी आहे ती आणखी इम्प्रूव्ह झाल्यामुळे तुमचा कस्टमर जो आहे तो वाढत जातो. नेक्स्ट पॉईंट, इट इज हेल्पफुल टू मेंटेन CGMP. जे काही GMP बघितलं आपण, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, करंट मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, त्या मेंटेन राहतात बाय फॉलोईंग द डिफरंट जे काही कंप्लेंट वगैरे रिसीव होतात त्याला जर तुम्ही प्रॉपरली हँडल केलं तर तुमची CGMP पण तुम्ही मेंटेन ठेवू शकता. इट मेंटेन्स कमिटेड रिलेशनशिप बिटवीन कस्टमर अँड कंपनी. प्लस जो की आपला रेग्युलर कस्टमर आहे आणि कंपनी आहे, जर तुम्हाला कंप्लेंट रिसीव झाली, तुम्ही त्यांना व्यवस्थित हँडल केलं, त्याच्या रिलेटेड काही करेक्टिव्ह ॲक्शन असतील, काही इम्प्रूव्हमेंट वगैरे असेल, त्या प्रोडक्ट रिलेटेड काही सजेशन असतील, त्या जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केला तर तुमचा प्रोडक्ट ओरिएंटेड जो काही कस्टमर आहे आणि जी काही कंपनी आहे यांचं रिलेशनशिपसुद्धा चांगलं मेंटेन राहतं. नेक्स्ट पॉईंट, इट इज द रेग्युलेटरी ऑब्लिगेशन. जे काही डिफरंट रेग्युलेटरी बॉडीज असतात, स्टँडर्ड बॉडीज असतात, ज्यांच्या तुम्हाला रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करायचे असतात कंप्लेंट रिलेटेड पण, तर ते तुम्ही व्यवस्थित फॉलो करू शकतात बाय हँडलिंग. जी काही कंप्लेंट आहे ती जर व्यवस्थित हँडल केली तुम्ही, त्याला व्यवस्थित करेक्टिव्ह ॲक्शन, व्यवस्थित इम्प्रूव्हमेंट केली तुमच्या प्रोडक्टमध्ये, तर रेग्युलेटरी बॉडी जे आहेत त्यांचे पण रूल्स रेग्युलेशन फॉलो होतात. नेक्स्ट पॉईंट इज इव्हॅल्युएशन ऑफ कंप्लेंट. तर ज्या काही कंप्लेंट आपल्याकडं रिसीव झालेल्या आहेत त्या कशा इव्हॅल्युएट करायच्या. आपण नीड बघितली, त्याची डेफिनेशन बघितली, बट हाऊ टू इव्हॅल्युएट दॅट कंप्लेंट्स, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड SOP असते, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर टू हँडल द कंप्लेंट. कशी हँडल करायची, किंवा जे काही डिफरंट डिटेल्स असतात कंप्लेंट हँडल करण्यासाठी, जे काही डिटेल प्रोसिजर असतात त्या आपल्याला SOPमध्ये अवेलेबल असतात. प्लस डिफरंट नेसेसरी रेकॉर्ड्स अबाउट कंप्लेंट्स हँडल शुड बी मेंटेन. जे की तुम्ही कंप्लेंट हँडल करता त्याच्या वेळेस जे काही डिफरंट नेसेसरी डॉक्युमेंट्स असतात, रेकॉर्ड्स असतात, ते पण कसे मेंटेन करायचे टू इव्हॅल्युएट अँड टू गिव्ह द फीडबॅक अगेन्स्ट द कंप्लेंट. SOP आपल्याला जे काही फुल डिटेल्स असतात, प्रॉडक्ट हँडलिंग किंवा प्रॉडक्ट कंप्लेंट कशा हँडल करायचे आणि कंप्लेंटचे डॉक्युमेंट कसे मेंटेन करायचे, हे सगळे डिटेल्स आपल्याला SOPमध्ये मिळतात. A person should be designated for handling the complaints and deciding the measures to be taken together with sufficient supporting staff to assist him. जे काही कंप्लेंट हँडलिंग सिस्टीम असते त्यामध्ये स्पेशल पर्सन अपॉइंट केलेले असतात, ज्यांना व्यवस्थित नॉलेज असेल, जे क्वालिटी मॅनेजमेंट डिपार्टमेंटमध्ये त्यांनी वर्क केलेलं असेल, एक्सपिरियन्स पर्सन असेल, असे पर्सन्स तिथं इन्व्हॉल्व असतात कंप्लेंट हँडलिंग सिस्टीममध्ये. आणि त्यांना असिस्ट करणारे पण वेल क्वालिफाईड आणि वेल ट्रेंड पर्सन्स असतात जे की कंप्लेंट हँडल करतात. दिस पर्सन शुड बी नॉर्मली बी फ्रॉम क्वालिटी मॅनेजमेंट डिपार्टमेंट विथ सफिशियंट नॉलेज अँड एक्सपिरियन्स इन रिलेटेड वर्क. कंप्लेंट रिलेटेड वर्कमध्ये त्यांना एक्सपिरियन्स आणि नॉलेजही असलं पाहिजे. जे काही डिफरंट फार्मास्युटिकल प्रोडक्ट असतात, एका बॅचमध्ये जर तुम्हाला कंप्लेंट रिसीव झाली तर त्याच्या प्रिव्हियस बॅचेस किंवा नेक्स्ट अपकमिंग ज्या काही बॅचेस असतात त्या पण इव्हॅल्युएट केले जातात. त्यामध्ये पण कंप्लेंट येण्याचे चान्सेस असतात, तर तो प्रॉडक्ट रिलेटेड कंप्लेंट काय आहे ती व्यवस्थित आयडेंटिफाय केली जाते आणि त्या रिलेटेड करेक्टिव्ह ॲक्शन्स घेतले जातात. इफ अ प्रॉडक्ट डिफेक्ट इज सस्पेक्टेड इन अ बॅच, अदर बॅचेस शुड ऑल्सो बी चेक्ड इन ऑर्डर टू वेदर दे आर ऑल्सो अफेक्टेड. दुसऱ्या बॅचेसवरती पण अफेक्ट होऊ शकतो, तर ते पण तिथं चेक केलं जातं. ऑल डिसिजन अँड मेजर्स टेकन ॲज अ रिझल्ट ऑफ कंप्लेंट शुड बी रेकॉर्डेड अँड रेफरन्स टू द करस्पॉन्डिंग बॅच रेकॉर्ड. जे की तुम्हाला डिफरंट डिसिजन्स घ्यायचे असतात, कंट्रोल मेजर्स घ्यायचे असतात, करेक्टिव्ह ॲक्शन्स घ्यायचे असतात, त्या कंप्लेंट रिलेटेड ते सगळे तुम्हाला रेकॉर्ड करावे लागतात. आणि जे की त्याचे करस्पॉन्डिंग बॅच रेकॉर्ड असतात, बॅच मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड, बॅच पॅकेजिंग रेकॉर्ड, दॅट इज अ बॅच रेकॉर्ड, त्यामध्ये पण तुम्हाला ते सगळे डिटेल्स मेन्शन करावे लागतात, ऑल रिलेटेड टू द कंप्लेंट रिसीव ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रोडक्ट. Written records of drug products should be maintained for 1 year after expiry date. In case of OTC products where the expiration date is not mentioned, should be written for at least 3 years. ज्या काही प्रोडक्टचे आपल्याला कंप्लेंट रिसीव होतात त्या प्रोडक्टचे बॅच रेकॉर्ड्स किंवा जे काही ओव्हरऑल बॅच रेकॉर्ड असतात ते ॲटलिस्ट त्या प्रोडक्टची एक्सपायरी डेट प्लस 1 year असे मेंटेन केले जातात. आणि रिटर्न रेकॉर्ड्स ऑफ ड्रग प्रोडक्ट शुड बी मेंटेन फॉर 1 year आफ्टर एक्सपायरी. म्हणजे त्या प्रोडक्टची जी काही एक्सपायरी डेट असेल 3 years असेल तर तो बॅच रेकॉर्ड हा 4 yearsसाठी मेंटेन केला जातो, 3+1
2 इयर्स जर बॅच रेकॉर्डची प्रोडक्टची एक्सपायरी डेट असेल तर तो बॅच रेकॉर्ड 2+1 म्हणजे 3 इयर्ससाठी मेंटेन केला जातो. आणि जे की OTC प्रोडक्ट असतात ऑन द काउंटर प्रोडक्ट, ओव्हर द काउंटर प्रोडक्ट, त्यामध्ये त्यांची जी काही एक्सपायरी डेट आहे ती मेन्शन जर केलेली नसेल तर ते बॅच रेकॉर्ड ॲटलिस्ट 3 वर्षांसाठी तुम्हाला मेंटेन करावं लागतात. ज्याच्यामुळे जे एखादी कंप्लेंट जर रिसीव झाली तर त्या रिलेटेड आपल्याकडे डॉक्युमेंट अवेलेबल असतं आणि त्या रिलेटेड आपण स्टडी करू शकतो, प्रॉपरली इव्हॅल्युएशन करू शकतो. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज जे की तुम्ही डॉक्युमेंट मेंटेन करतात, रिटर्न डॉक्युमेंट कंप्लेंट रिलेटेड किंवा जो काही फॉर्मॅट मेंटेन करता, दॅट शुड इन्क्लूड द फॉलोइंग पॉईंट्स. त्याच्यामध्ये काही फॉलोइंग पॉईंट्स इन्क्लूड केले पाहिजे. फर्स्ट वन, नेम अँड स्ट्रेंथ ऑफ द ड्रग प्रोडक्ट. नेम अँड स्ट्रेंथ ऑफ द ड्रग, जो काही तुमचा ड्रग प्रोडक्ट आहे त्याचं नाव मेन्शन असलं पाहिजे, प्लस त्याची स्ट्रेंथ पण मेन्शन असली पाहिजे. लॉट और कंट्रोल और बॅच नंबर, कुठल्या लॉटचा आहे तो प्रोडक्ट, कंट्रोल नंबर किती आहे किंवा त्याचा जो काही स्पेसिफिक बॅच नंबर आहे, टू आयडेंटिफाय दॅट प्रोडक्ट, त्याचा युनिक आयडेंटिटी नंबर असतो बॅच नंबर, तो त्या डॉक्युमेंटवरती तुम्हाला मेन्शन करावा लागतो. नेम ऑफ द कंप्लेंटेंट, म्हणजे जी काही कंप्लेंट आलेली आहे ती कोणाकडनं रिसीव्ह झाली आहे, कोणी कंप्लेंट केली आहे, नेम ऑफ दॅट पर्सन. नेचर ऑफ द कंप्लेंटेंट, कंप्लेंट ही कोणत्या टाईपची आहे, कुठल्या टाईपचं नेचर आहे ते पण मेन्शन करावं लागतं. रिप्लाय टू द कंप्लेंटंट, जे काही कंप्लेंट आहे त्या रिलेटेड तुम्ही रिप्लाय काय केला आहे, कधी केला आहे, दॅट यू हॅव टू मेन्शन. इफ इन्व्हेस्टिगेशन इज मेड, इट्स कम्प्लीट रिपोर्ट, त्या कंप्लेंट रिलेटेड जर इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट केलेलं असेल तर त्याचा कंप्लीट रिपोर्ट तुम्हाला तिथे अटॅच करावा लागतो, मेन्शन करावा लागतो. दिस ऑल वी हॅव कन्सिडर्ड अबाउट द कंप्लेंट, इट्स डेफिनेशन, नीड ऑफ कंप्लेंट हँडलिंग अँड डिफरंट इव्हॅल्युएशन टेक्निक्स ऑफ कंप्लेंट इन डिटेल. So watch this video and give your likes and comments. Thank you for watching my channel. Please give your like, share and comments. Please like and share this video. If you are a new member, then subscribe my channel Pharma Study with Sapna and press bell icon for next videos. If you have any suggestion, then give your suggestion in suggestion box. Thank you.